नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जसे की आजची रेसिपी असणार आहे, आपण सुकं चिकन बनवणार. बघा, मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, चांगलं धुवून घेतलेलं आहे एकदम 4-5 पाण्यात. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला धुवून घ्यायचं आणि असे नॉर्मली पीसेस ठेवून आणायचे तुम्हाला. तर बघा, मग आता आपण त्यासाठी लागणारे काही मसाले टाकणार आहे त्यामध्ये. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, त्यामध्ये आहे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, थोडी टाकायची, जास्त नाही टाकायची, थोडी. आणि त्याच्यानंतर मिरची पावडर थोडंसं टाका. त्यानंतर तुम्हाला टाकायचं त्यात आहे ना आता चिकन मसाला, जो की थोडासा टाकायचा त्यामध्ये. आता तुम्हाला हे सगळं काय करायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, मी दाखवते अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून सगळं चिकनला लागलं. आणि तुम्हाला हे काय करायचं, बाकीची तयारी करेपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आपल्याला. आता तर त्यासाठी लागणारं साहित्य बघ, कोथिंबीर, नंतर खोबरं, सुकं खोबरं घेतलं मी थोडंसं 1/2 किलोसाठी. 2 कांदे घ्यायचे तुम्हाला, 2 टमॅटो घ्यायचं. आता याला काय मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. मी दाखवत बघा, मी तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये ना लसूण अद्रकही टाकू शकता किंवा पेस्टही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. हे बघा, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे आहे ना सगळं मसाला वाटण करून घ्यायचं आहे एकदम मिक्सरला बारीक. ठेवा, न पाणी टाकता मी केलेलं, कारण मला सुकं बनवायचं. तुम्हाला ग्रेव्ही करायचं तर तुम्ही पाणी टाकू शकता त्यामध्ये. तर मी सुकंसाठी मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं मिक्सरला. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक कढई किंवा टोप घ्यायचं, गॅसवर ठेवून घ्यायचं. आधी थोडंसं गरम करायचं आणि मग स्लो ठेवून. मग आता तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, नंतर बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे तेलामध्ये लालसर करून घ्यायचा आहे कांदा. तर लाल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे बघा अशा प्रकारे लाल करून घ्यायचं. मग तुम्हाला काय करायचं, आता जो वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. हे बघा, वाटण. मग आता तुम्हाला हे सगळं मिक्स करायचे, 2 ते 3 मिनटं हलवत राहायचे, जेणेकरून सगळं तेल लागलं पाहिजे आपल्या मसाला. अशा प्रकारे हे करून मग त्यामध्ये काय मसाले, मिरची पावडर, धनी पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक जीव करून घ्यायचं. आता तुम्हाला हे पुन्हा हलवायचे 2 ते 3, आणि मीठही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला हे 2 ते 3 मिनटं परत मिक्स करायचं चांगलं, जेणेकरून याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत तुम्हाला असं मिक्स करायचं. पाहू शकता याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे, पूर्ण मसाला याच्या. पुन्हा याला काय करायचं, 2 ते 3 मिनटं असं अशावर. आणि वरून परत थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्या. हे बघा, आणि पुन्हा परत याला मिक्स करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे, की जेणेकरून एकत्र झालं पाहिजे हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता आहे ना की जे आपण थोडंसं अजून 1 मिनटं ह्याला शिजवून घेऊ. आता काय करू, जे चिकन आपण साईडला ठेवलेलं मसाल्याला, ते आता तुम्हाला काय करायचं, हे टाकून घ्यायचं या मसाल्यामध्ये. बघा, मी टाकते. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. ह्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित एकजीव करत राहायचं आहे तुम्हाला, गॅस स्लो ठेवून अशा प्रकारे. हे बघा, मी दाखवत आहे तशा प्रकारे करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे पाणी टाकायचं याच्यामध्ये, जे की नॉर्मल गरम करून ठेवा. मी ते नॉर्मल टाकलं, जेणेकरून आपलं चिकन शिजेल आणि सुकं होईल. बघा, मी दाखवते. आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला असं. त्याच्यानंतर 15 मिनटं झाकून ठेवायचे स्लो गॅस करून. 15 मिनटानंतर मी काढते. बघा, नाही जास्त ग्रेव्ही झाली, आपलं एकदम सुकं झालेलं आहे, जेवढं नॉर्मली पाहिजे तेवढं. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही करून पहा. त्याच्यानंतर काय करायचं, आपलं चांगलं हलवत. नंतर तुम्हाला मी दाखवते चिकन शिजलं आहे का. हे बघा, प्रेस करून दाखवत आहे. तर आता प्रेस करते. बघा, छान चिकन शिजलेलं आहे, मसाल्याला एकदम तेल सुटलेलं आहे. बघा, खूप छान वास सुटतो आहे, एकदम मस्त. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर त्यावर तुम्ही ना थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता. तर मी कोथिंबीर टाकते. खूप छान वास येते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ही रेसिपी, खूप मस्त आहे, छान. खूप वास तर खूपच छान सुटला आहे. भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्ही, चपातीही सोबत खा, खूप टेस्टी. तर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिकही करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहते. आणि तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा. तर पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीजमध्ये आपण.